नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इंग्रजी वर्षातील पहिला सण, पहिला मराठी सण मकर संक्रांत आहे. काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे, देवी कशावर बसली आहे हे मी सांगणार आहे. 13 तारखेला आपण भोगी साजरी करणार आहे आणि 14 तारखेला मकर संक्रांत आली आहे आणि 15 तारखेला किंक्रांत आली आहे. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांत साजरी करतो. 14 जानेवारी 2026 दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:06 सुरू होतो ते 6:20 पर्यंत आहे. तसेच देवीचे वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र धारण केले आहे, म्हणजे आपण पिवळे वस्त्र धारण करायचे नाही. हातात गदा घेतली आहे, तिने केशराचा टिळा लावला आहे, वयाने कुमारी असून बसली आहे, हातात वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे. या पद्धतीने देवीचे वर्णन आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ 3:06 सुरू होतो ते 6:20 पर्यंत आहे. त्या दान धर्म करू शकतो. पुण्यकाळात आपण दान धर्मही करू शकतो, म्हणजेच आपण हळदी कुंकाचा कार्यक्रमही ठेवू शकतो. म्हणजेच हळदी कुंकाच्या कार्यक्रमात आपण आपल्या आवडीनुसार आपण वस्तू वाटू शकतो. मी इथं हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये गुळाची ढेप वाटलेली आहे. तसेच हळदी कुंकाच्या निमित्ताने आम्ही मजा मस्तीही केली. छान असे उखाणे घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता. आईसारखी माया कुठेच नसते जगात, धैर्यशील रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या सणात. काय बर्फाच्या राशी आणि अजयचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. मनोजरावांचे नाव घेते चक्तपंचमी. सुखी माझ्या संसाराची नित्य लागो सांजोवात, पावलं पावलं मिळू मला नितीन रावांसारखी सुंदर साथ. सागर की साथी समुद्र की मोती, नंदकुमार मेरे जीवन का साथी. बाय 2 1 2 3 झालं. सुशिक्षित स्त्रीने संसार करावा शक्तीपेक्षा युक्तीने, रामचंद्ररावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. नानी घ्या. साजूक तुपात नाजूक चमचा, शशिकांतचं नाव घेते आग्रह. मोत्यांची माळ सोन्याचा साज, रमेश रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे आज.